प्रसिद्ध शो जोस्टॉक मध्ये जाणारे आमचे सहकारी नाथराव शिरसाट सर हे आपल्या चॅनल मध्ये येणार आहेत आणि त्यांचा कॉलेज जीवनापासून जो संघर्ष सुरू झाला आणि एक यशस्वी ब्लॉगर आणि एक युट्यूबर बनण्यापर्यंत त्यांचा जे प्रवास आहे, आज आपल्या चॅनल मध्ये मोटिवेशनल स्टोरी, रिअल मोटिवेशनल स्टोरी मध्ये आज आपण त्यांची माहिती आणि कहाणी जाणून घेणार आहोत. सो प्लीज वेलकम श्री नाथराव शिरसाट सर इन आवर चॅनल. या सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार आणि थँक्यू सर्वात प्रथम किंवा तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. धन्यवाद आणि मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. सर, या चॅनल मध्ये आपण वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. आणि जे भारतामधलं प्रसिद्ध एक नवीन चॅनल आहे जोस्टॉक, जे या विद्यार्थ्यांना शून्यातून सुरुवात करण्याची प्रेरणा देते. ज्यावेळेस विद्यार्थी खचून जातो किंवा एखादा तरुण व्यक्ती एखाद्या अपयशामुळे माघार घेण्याचा विचार करतो, जोस्टॉक या कार्यक्रमामुळे नवीन त्यांना अनुभवी माणसं पाहण्यात आणि ऐकण्यात आले की नाही, आपण सुद्धा शून्यातून सुरुवात करू शकतो आणि जिंकू शकतो. तर आमच्या चॅनलला आपण एक आपला जो प्रवास आहे, आपल्या ज्या अडचणी आहेत, जे सध्या बेरोजगारी आहे, त्या सगळ्या समस्यावर मात करत आपण एक यशस्वी युट्यूबर किंवा एक ब्लॉगर बनणार, त्याचा थोडासा प्रवास सांगा. तर आपण सुरुवात शिक्षणापासून करूया. हो, नक्की. की तुमचं प्राथमिक शिक्षण आणि तुमचं गाव, तुमचा पत्ता थोडक्यात सांगा. हा, तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव नाथराव शिरसाट आणि मी मूळ तेलगणा अंबाजोगाई तालुक्यातील छोटस गाव आहे, त्या गावचा रहिवासी आहे मी. आणि माझं प्राथमिक शिक्षण घाटनांदूर मध्ये झालं आणि त्याच्यानंतर मी 10वीला 11वी 12वी तिथे केली आणि इंजिनिअरिंगला मी कोल्हापूर मध्ये ऍडमिशन घेतलं होतं पन्हाळा तालुक्यातील संजीवन कॉलेजमध्ये. आणि ते मी अर्धवटच सोडलेले आहे. इंजिनिअरिंग पूर्ण नाही, ड्रॉप आउट आहे मी. 11वी 12वी सायन्स केली का? हा, बस सायन्स केलं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. बरं, ठीक आहे. मूळ जे शाळा आहे ते 4थी पर्यंत गावामध्ये आणि मराठी मीडियम मधूनच शिक्षण झालेलं आहे. मग 11वी 12वीला सायन्स घेण्याचा कसं काय निर्णय आहे? विषय असा की सुरुवातीपासूनच कसं, जरी मी छोट्याशा गावातला असलो तरी एक मी पॉझिटिव्ह किंवा मी एक स्पिरिच्युअल माणूस आहे. म्हणजे चांगल्या विचार, आध्यात्मिक म्हणजे कसं, किंवा जे चांगले विचार करतात त्या माणसामध्ये मी वाढतो. मला जर समजलं एखादा कोणी मोठा माणूस आहे, मी त्यांचा कॉन्टॅक्ट कसाही करणार, त्यांच्या कनेक्शन मध्ये राहतो. त्याचं कारण काय, जशी आपली संगत आहे ना तसा माणूस घडतो. म्हणतात ना, म्हणजे महाभारतात पण काही गोष्टी आहेत की जशी तुमची संगत आहे तसे तुम्ही घडतात. मग त्याच पद्धतीनं कसं मी एक चांगल्या वातावरणात होतो, माझ्यासोबत सगळे चांगले असल्यामुळं ते ठरलं की आपल्याला कुठेतरी आता मोठं व्हायचंय, करायचंय काहीतरी. मग मी अभ्यासाची सवय होती मला. मी सुरुवातीपासूनच म्हणजे एक वेगळाच होतो माणूस, एकटा राहायची सवय, असं अभ्यास चालू. मग इंजिनिअरिंग तुम्ही प्रवास तर घेतला खात्रीशीर किंवा डेअरिंग केली, त्यावेळेस इंग्रजी वगैरे तुम्हाला जमत होती? हा, तर विषय असा की आता मी खेड्यातला तुमच्यासारखाच विषय किंवा इंग्रजीचा आपला काय मुळात संबंधच नाही, पण एक बऱ्यापैकी येत होतं. 11वी 12वीला तर 11वीला तर काय कळतच नव्हतं, पण कसं ट्राय करावं लागतंय. तर ठीक आहे, ट्राय करायचं आणि ते जमत गेलं. मग 12वीला जसं अभ्यास केला नाही, थोडीशी संगत चुकली, पर्सेंटेज कमी आलं. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, अभ्यास केला. परत आर्थिक अडचणी सुरू झाल्या आणि परत मी डिप्रेशन मध्ये गेलो. आणि मुळात मध्ये असताना तर मुळात कारणच असं होतं मी सोशल मीडियाकडे येण्याचं. ते आता आपण पाहूयात. तुम्ही एक एक क्वेश्चन कम्प्लीट करत जाऊया आपण. चालतंय सर. मग पहिला प्रश्न असाच आहे की बाबा तुम्ही इंजिनिअरिंग सोडण्याचं मुख्य कारण काय? आता ते मुख्य कारण म्हणजे असं झालं की ऍडमिशन मी तिथं घेतलं तर माझ्या मित्रामुळं. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मित्र तिथून निघून आला आणि मग मला पण इच्छा होईना. मग मला वाटायचं की आता मित्र गेला ना तर मला चालतो मी सोबत एकटाच राहिलो, मित्र कोणी बनायना. मी आपण एकदम गाव म्हणजे गावंढळ भागातले असल्यामुळे लँग्वेज तशीच आणि आपण सिंपल राहणारे माणसं, मित्र होता तर एक सपोर्ट होता तिथे. मग ते गेलं, मग एकटाच राहायचो. आणि परत मग आजारी पडलो मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेम मध्ये. अभ्यास खूप केला होता, खूप म्हणजे कसं की मला पर्सेंटेज चांगली घ्यायचे ठरलं होतं माइंडसेट.
रोज सकाळी 4ला उठायचो, अभ्यास करायचो. आणि तिथं शिक्षकांच्या समोर एक माझी एक तयार केली होती इमेज मी, किंवा त्याला 12वी गेले पण आता नाही घालायचं. अभ्यास खूप केला, पण अचानक तिथं एक साथ आली होती टायफॉइडची. तिथं सगळेच पोरं आजारी पडले, मी पण त्यात सापडलो. ते 1.5 महिना मी गावाकडेच राहिलो. परीक्षेच्या एकदम समोरासमोर ते 1.5 महिने गेले आणि एकदम तोंडावरती पेपर आले. आणि त्याच्यानंतर मी एक्झाम मध्ये मी 2 पेपर दिलेच नाहीत. मला म्हणजे पर्सेंटेज चांगले पाहिजे होते त्याच्यामुळं, आणि ते 2 बॅक ठेवले. आणि तिथून पुढे मग सेकंड सेम मध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लोड झाला. मग काहीच समजना की काय व्हायला. मग इंजिनिअरिंगचा विषय माहिती, सब्जेक्ट एक जरी राहिला, लोड जर झाला, एक सुद्धा विषय निघत नाही. आणि परत मग घरचा दबाव, मग घरचे शिव्या देणे, मग काही गोष्टी कॉलेजच्या आयुष्यात जशा घडतात तशा माझ्या पण आयुष्यात काही घडत गेल्या. आणि मग डिप्रेशन, ते कारण बरेच आहेत, पण तिकडे आपण निगेटिव्ह नकोच जायचं. आपला विषय कसा सर, किंवा निगेटिव्ह कडे जायचंच नाही, पॉझिटिव्ह माइंडसेट बस. आयुष्यात कसं डिप्रेशन सगळ्यांच्या आयुष्यात येते. जे तुम्ही कॉलेजला करणार आहेत तेच मी पण केलेलं असणार आहे. ग्रामीण भागामधून नवीन ठिकाणी गेलं का आपल्याला एक भीतीच असते. जर सोबत कुणी असेल तर जास्त कॉन्फिडन्स येते, माणूस रिलॅक्स मध्ये शिकतो आणि वाटतंय की हा सोबत आहे. तर त्यानंतर 12वी झाली, सायन्सला तुम्ही पास झालात, त्यानंतर इंजिनिअरिंगला गेलात. इंजिनिअरिंग तर सोडलं, मग असा पहिला विचार आला नाही का की आता इंजिनिअरिंग सोडायला लागलो, घरचे नाव ठेवलं, काय केलं पाहिजे, पैशाचं कसं, किंवा कोणता व्यवसाय किंवा करिअर म्हणून निवडलं पाहिजे? तर आता विषय असा, ज्यावेळेस इंजिनिअरिंग सोडून आलो तसं तुमच्या घरच्या सारखं किंवा माझ्या घरच्या सारखे सगळे सेमच आहेत. मला आल्यावरती घरी काही सपोर्टच नव्हता. म्हणजे ते डायरेक्ट बोलले, आता तू माझ्या म्हणजे घरी आलो, घरी बसलो, आईच आता बोलायला होती. मग पप्पा थोडा स्वभाव रागीट असल्यामुळे घरी बसलो. मग पप्पा बोलले, आता काय करणार आहेस तू? माझ्या तोंडात तू शेण घातलंस. मग त्यांचा वर्ड माझ्या डोक्यात अजून पण ते डोक्यात आहे. पप्पा बोलतच नव्हते मला. मग लोक पण म्हणायचे, काय उपयोग झाला, येडा आहे. म्हणजे असं तुम्हाला माहिती, गावाकडं तुमचं थोडस झालं ना तर सगळं तुम्हाला जगायचं अवघड करून सोडतं. तसंच आहे. ते एक म्हण पण आहे इंग्रजीमध्ये किंवा एक मराठीमध्ये सुद्धा म्हणतात की बाबा सत्य हे चप्पल घालेपर्यंत असत्य पूर्ण जग फिरून येतंय. समजा आता तुम्ही कॉलेज मधून आलात, हेच लोकांना एक अफवासारखं पसरलं, त्यांनी जास्त नाव ठेवायला सुरुवात केली की अरे कॉलेज सोडलं. तसं लोकांचं आहेच. पण ते लोकांचं काम आहे ते करायला. पण मग विषय माझ्या पुढे काय होता, मला म्हणजे मी निगेटिव्ह झालो होतो शिक्षणाविषयी. मग शिक्षण नको, मग आता करायचं काय? मग मी सुरुवातीला म्हशी राखायला सुरुवात केली गावात. इंजिनिअरिंग सोडून डायरेक्ट म्हणजे म्हशी. आणि खरी गोष्ट असं काय फेक नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझी स्टोरीच तशीच आहे. मी म्हशी घ्यायचो. का घ्यायचो त्याचं कारण होतं, कारण घरचे शिवाय दिले. गावात कोणी गेलं की ते डायरेक्ट तोंडावर बोलायला लागले, हे वेळ आहे म्हणून, आणि काय पण बोलायला लागले. मग मी पण थोडस निगेटिव्ह मध्ये जात होतो. मग माणूस आता इंजिनियर असं जर लोक सारखं म्हणत असतील तर वाईट वाटणारच. मी म्हशी राखायला सुरुवात केली. आणि मग सकाळी डब्बा घेऊन जायचो, दिवसभर म्हशी सोडायच्या डोंगरावर. आमचा भाग डोंगर आहे. तर मग म्हशी सोडायचो. मोबाईल होत आहे, मोबाईल चार्जिंग करायचो आणि दिवसभर जायचो. मग मोबाईल बघायचो. मग मोबाईलवरती मला समजलं होतं की युट्यूब वरून पैसे येतात. मग खरा सुरुवात म्हणजे आता तिथंच झालं की मग आता मला करायचं तर ठरलं, पण काय करायचं, कारण शेतात होतो आपण, करायला काहीच नाही, मोबाईल आहे आणि आपल्याला तर बोलायला पण कोणी नाही. म्हणलं चला आता ट्राय करूया आपण युट्यूब वरून. आणि समजत गेलं की पैसा येतो. मग ट्राय केला, व्हिडिओ बनवलो लोकांचे मोबाईल मध्ये. आता सांगायचं म्हणजे जे युट्यूबर नवीन आले किंवा त्यांना माहिती, सबस्क्राईब करा म्हणलं तर समोर करते, गेला उठून लाईक मारा म्हणलं लाईक करते, पुन्हा अनलाईक करते. मग असंच करायचं. पण एक आनंद वाटायचा, आपले व्ह्यूज आपल्याला जरी दिसले तर आनंद वाटायचा, वेगळाच आनंद होता. बरोबर आहे. मग 1 वर्ष प्रयत्न केला, व्हिडिओ टाकायचो. आणि म्हशीच राखत होतो, त्याच्यामुळे काही ताणच नव्हता किंवा म्हणजे असे रिलॅक्स होता, एकदम फ्री माइंड. व्हिडिओ टाकला. मग एक दिवस मी महादेवाला खूप मानतो, महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. मग थोडस मनातून आपण बोलतो मी, आणि बोलायला पाहिजे, बोलायला जवळ कोणी नक्की बोललं पाहिजे, मन व्यक्त केलं पाहिजे. तिथं बोललो किंवा म्हणजे काय आहे, म्हणजे आयुष्याचं काय माझं एवढं करतो काहीतरी. सोमवार होता मला आठवतंय. आता काय योगायोग माहित नाही, पण मी तर मानतो किंवा देवाला मानतो, तर ते त्यांनीच केलं. म्हणजे क्रेडिट
मी देवाला देवाला, ठीक आहे. तर त्या दिवशी अचानक माझा एक व्हिडिओ झाला व्हायरल. घरी आलो तर 5,000 व्ह्यूज झाले होते. काय म्हणतो? त्याच्यानंतर संध्याकाळी बघितलं तर म्हणजे 1-1.5 तासानं 50-60 हजार व्ह्यूज झाले होते. पप्पा बघायचे आमचे त्याच व्हिडिओ 50-60 हजार. आणि लगेच दुसऱ्या दिवशी बघायलो तर माझे जवळपास 7-8 हजार सबस्क्रायबर प्लस 2.5 लाख व्ह्यूज होते. म्हणजे माझा युट्यूबचा क्रायटेरिया सगळा कम्प्लीट एकाच व्हिडिओ मध्ये. जे की 1 वर्ष मी ट्राय करत होतो ते 1 दिवसामध्ये झालं होतं आणि एका व्हिडिओ मुळे झालं होतं. मग आता समजलं होतं किंवा ठीक आहे झालं. व्हिडिओचा कंटेंट काय होता? शेतीविषयक ऑनलाईन काम करत होतो. पीक विमा भरणे किंवा अशा प्रकारचे जे शेतीतले गावाकडचे काम असतात सीएससी वरचे. मी सीएससी पण आहे आपल्याकडे, ते काम करायचो. मग ते व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर मी कंटिन्यू करत राहिलो. आणि अचानक एक दिवस मला तरी विश्वास नव्हता किंवा हे काय आहे असं होऊ शकते का. मला लेटर आलं मुंबईवरून गुगल ऍडसेन्स मी अप्लाय केलेलं. आल्यावरती वाटलं की चला काहीतरी आहे, कंपनी आहे, लेटर आले म्हणजे खरं आहे. तरी पण विश्वास येत नव्हता. आणि खरं आहे बरं का, म्हणजे त्यावेळेस माझ्या भागात जवळ तर कोणीच नव्हतं किंवा कोणी पैसे कमवायचे 100% ज्याला मी विचारू शकतो, कारण कोणीच नव्हतं. मग पटायचं नाही, थोडस मन वाटायचं हे खोटं असू शकतो, खोटं असू शकतं, येईल का होईल का. पण म्हणलं चला आपलं तर चाललं तर काहीच नाही. आणि गेला तर वेळ काहीतरी होतंय, काहीतरी शिकतो. ट्राय केला आणि माझे मग तसे व्हिडिओ परत व्हायरल होत गेले. आणि मग प्रवास सुरू झाला आपला सोशल मीडियाचा. तिथून बराच काय मग तिथून पुढे सुरू झाली अर्निंग माझी. कंटिन्यू कमवत राहिलो आणि 1-1.5 वर्ष कंटिन्यू मी युट्यूब वरती चांगलं पेमेंट कमवत गेलो. परत मग माझ्या आयुष्यात कशा थोडं आर्थिक प्रॉब्लेम सुरू झाले परत. पुन्हा आणखीन आर्थिक अडचणी. म्हणजे माझं आयुष्य म्हणजे काय माहिती, कदाचित मी म्हणतो ना माणूस घडतो ना तर आयुष्यात म्हणजे पाहिजेत अडचणी, पण ते नको वाटतंय की शिवाजी महाराज म्हणतात ना जन्मले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरी, आपल्याच्या घरी नको. तसं मग अडचण नको आपल्याला. म्हणजे संकट यावे संघर्ष, आपल्याला एखादा पिक्चर बघायला आवडतो पण ते दुसऱ्याचा आपल्या आयुष्यात असेल ना आपल्याला संघर्ष करायचा नको. पण मग कसं आहे, शेवटी मी देवाला मानतो. चला म्हणलं आपण कोणाचं वाईट केलेलं नाही. पप्पांचा बिझनेस म्हणजे पप्पा विषय वगैरे चालवायचं पार्टनरशिप मध्ये. 30-40 लाखाचा लॉस झालेला. 30-40 लाख. बऱ्याच गोष्टी शेत घाण ठेवावं लागलं. माझ्या फसली सगळी सेव्हिंग संपली. आणि परत मग मी अजून ग्राउंड लेवल आलो. पर्याय संपले होते. तोपर्यंत युट्यूबचं काम चालूच होतं का? चालू होतं, बट मग एवढे पैसे गेल्यावरती मग मला टेन्शन आलं आणि मी कामच सोडून गेलो युट्यूबचं. काय म्हणतो, एवढं चांगलं यश मिळवलेलं. मग युट्यूबचं काम सोडलं, मी निगेटिव्हिटी मध्ये गेलो. परत वाटायचं की एवढा पैसा गेला आता काय उपयोग. म्हणजे 40 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम झाली. आणि ग्रामीण भागासाठी एवढा मोठा त्रास किंवा लॉस सहन करणं शक्यच नाही ना. कुठलाही व्यक्ती कमजोर होऊ शकतो. मग तेच विषय होता की जे आपल्यासारख्या माणसांना म्हणजे जे की गावात राहतात आणि ज्यांना की 20-30 हजार रुपये मध्ये पण सुखी राहतात माणसं, त्याच्यापैकी मी म्हणजे 40 लाख गेले. म्हणजे मग मी खूप निगेटिव्हिटी मध्ये गेलो. पुन्हा आजूबाजूला म्हणतात ना किंवा खरंच वाईट दिवसात साथ कोणी येत नाही. पण ते बऱ्याच लोकांनी म्हणजे जवळचे रक्तातले पण लोक नाही आले, पण माझ्या माग 4-5 माणसं होते. आज पण आहेत, उद्या पण असणार आहेत. आणि मी त्यांना म्हणजे मी सोडू शकत नाही, कारण का माझ्या डोक्यात एक क्लिअर होतं किंवा संगत जर चांगली असेल ना आयुष्यात काय होतं 100%. तर आपण सक्सेस मिळवू शकतो. चालतंय. संगतीचे तुमचे जे मित्रांनी साथ दिली तुम्हाला त्या अडचणीच्या काळात, तर मग त्याच्यामध्ये मग परत सुरू झाला आपला दुसरा प्रवास जो की ब्लॉगिंगचा आहे. तर या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे की तुम्ही युट्यूब मध्ये ज्या लोकांना म्हणजे 2-2, 3-3, 4-4 वर्ष लागतात त्यांचा क्रायटेरिया पूर्ण करणं, जसं की 4000 घंटे वॉच टाइम, 1000 सबस्क्रायबर, लोक तर हसत होते सबस्क्राईब आणि लाईक करा म्हणल्यानंतर. मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर? वडील तर बघत होते म्हणतात. तर विषय युट्यूबचा प्रवास म्हणजे वाटते तेवढा सोपा नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला पण माहिती हो 100%. कारण मी काय करायचो, माझ्याकडे मोबाईल म्हशी राखत असल्यामुळे दिवसा काम करायचो, चार्जिंग संपली की परत मला घरी यावं लागायचं. पण मग आता पप्पा वगैरे आले की मग म्हणायचे सारखं मोबाईल मध्ये करायला आणि जाऊन बसायचो. त्यांना वाटायचं क्लिअर किंवा कोणतं तरी कोणीला हो ना, ते घरच्यांना वाटणारच ना मोबाईलचे येड लागले काहीतरी आहे. त्यांना वाटायचं. मग मी सांगायचा प्रयत्न करायचो पण त्यांना पटायचं नाही आणि ते आवडणार. काळ जवळपास 2018चा होता, तर त्यावेळेस जवळपास माहितीच नव्हता कोणाला किंवा हे पैसे असं येऊ शकते म्हणून. आज सुद्धा बऱ्याच लोकांना डाऊट वाटतं युट्यूब म्हणजे. विषय असा झाला की जसं माझं पेमेंट यायला लागलं
तसं थोडं थोडं दिसायला, पण तरी घरचे म्हणायचे मग नको करू किंवा शिक्षण बघ किंवा त्यांचं म्हणजे ओढत शिक्षण कर, शिक्षणच घे. पण मला माहित होतं शिक्षण आपण पैसा कमवणं हेच हेतू आहे. पैसा आहे तरच आपण पुढे काहीतरी करू शकतो. आपल्याला हे काम करायचंय जिथे की आपण खुश राहू शकतो. नक्की नक्कीच. मग पैसे येत गेले, मग जसे पैसे आले मी घरी दाखवायचो पैसे आले, मग त्यांचं ते जे होतं ना जे म्हणजे थांबवायचं, मग ते बोलले कर तू कंटिन्यू कर, सपोर्ट करायला. आणि मग सुरू झाला युट्यूबचं, पण ते परत खाली आलो. मग आपला प्रवास पुढचा ब्लॉगिंगचा जो आहे हा खूप मजेशीर आहे. बरं ठीक आहे सर. तर युट्यूबचं तर झालं, आता तुम्हाला ते आर्थिक त्रास आला किंवा एक लॉस मोठा सहन करावा लागला, त्यावेळेस तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला. मग डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी मग काय केलं किंवा कसं पुढे जिद्द कशी धरली तुम्ही? तर आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. माणसामध्ये प्रत्येक आयुष्यात वेळ येते बरं का, म्हणजे सुसाईड करण्यापर्यंत. मी जोश टॉकला तर बोललेलो, जोश टॉक मध्ये सर्व गोष्टी बोललेल्या एकदम म्हणजे क्लिअर आहेत, असं काही नाही. आणि आता पण बोलतोय तर काही डोक्यात नाही, सगळं इथून आतमधूनच येत, जे घडलंय आपल्यासोबत खरी प्रेरणा आहे. खाली आलो होतो त्यावेळेस मग मला कोणीच नीट बोलत नव्हतं. मग मला 5-7 माणसं होते जे की मला म्हणायचे ना आता तू करू शकतोस, त्याच माणसामध्ये बसायचो. आता त्यांचं मी एक नाव घेतो, त्या माणसांशिवाय नाही होत, कारण मला एक आयुष्य कदाचित भीक मिळालेले आहे, त्यांनी दिलेलं आहे त्यांचं. मग आपण चीज करणं काम आहे त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे मी महादेवाला मानतो किंवा सगळ्या देवांना मानतो, तर ते माझं पहिलं स्थान आहे. त्याच्यानंतर आमची संजू आका, जे की आमची आत्याची मुलगी आहे, म्हणजे माझी बहीण समजा मोठी, तर तिचे उपकार माझ्यावरती एवढेच. किंवा म्हणतात ना भाऊ असायला पाहिजे बहिणीच्या मागे, पण बहीणच माझ्या मागे. आणि नंतर आमचे अरुण भाऊ, त्यांचा पण मला खूप सपोर्ट. आणि वांगीकर सर आणि आंबलडेकचे सौदागर भाऊ, हे म्हणजे 5 माणसं. त्याच्यानंतर भरत भाऊ पण, म्हणजे अरुण भाऊचा लहाना भाऊ. आणि अजून पण म्हणजे माणसं आहेत 3-4 असे बरेच, त्यांनी मला सपोर्ट केला, म्हणजे कधी खचू दिलं नाही. म्हणजे असं कधीच म्हणलेलं आहे ना आता सगळं तुझं संपलं. सगळे लोक बोलायचे, सगळे म्हणायचे, कदाचित मी पण हार मानली होती, हे म्हणायचे ना आता तू करू शकतो, आणि म्हणायचे हे म्हणाले, मग आपल्यावर विश्वास काय नसावा. हो ना, अपयश येतंय माणसाला त्यावेळेसच तसं वाटतं की आपण संपलात, पण दुसऱ्या माणसाचा 100% आपल्या क्वालिटीवर विश्वास असतो. मग ठरलं की आपल्याला करायचं, ह्यांचा आपल्याला विश्वास आहे एवढा, ते आपल्याला एवढे सपोर्ट करायला, तर मग आपलं हे काम आहे, आपण आपल्यासाठी नाही काय करायचं. मग ठरलं, मी काय गोष्टी लिहून ठेवल्या वाईट, म्हणजे एक गणित मी अरुण भाऊकडून शिकलेलो की काही गोष्टी शिकायच्या बरं का. त्यांनी मला सांगितलं एक टार्गेट आपण लिहून ठेवायचं, प्रयत्न करत राहायचे आणि 100% मिळतात गोष्टी. आणि आहे मग सुरू झाला प्रवास आपला. मी वयमध्ये लिहून ठेवलं, मला 6 महिन्यात 10 लाख कमवायचे, मला महिन्यात 10 लाख टार्गेट लिहून ठेवलं. माझं युट्यूब तर बंद पडलं होतं जवळपास, बंद म्हणजे पैसे येत नव्हते, व्ह्यूजच येत नव्हते. आणि माझा इंटरेस्ट गेला होता. आणि विशेष म्हणजे 15-20 हजार यायचे, ते व्याजच जात होतं. माझं घर म्हणजे सॉरी शेत घाण होतं, त्याचं व्याजच होत होतं 15-20 हजार. म्हणलं शेत आपलं व्याज फिटणार नाही, शेत सोडवायचे कधी, लोकांचे पैसे द्यायचे कधी. मग अशा काही गोष्टी झाल्या. मग सुरू झाला आपला प्रवास, लिहून ठेवलं. मग मी मेडिटेशन करायचं ठरवलं, आहार वगैरे थोडसा, काय पैसे तर नव्हते, 4-5 म्हणजे असं ठरवून आणलेले बदाम काजू म्हणून ते 5-5 का होईना आपण खायचो. पाणी जास्त प्यायचो, जेवायला भारी नसायचं, दूध थोडस प्यायचं. म्हणजे शरीर सगळा प्रवास गावातून होता का बाहेर? घरी घरात कोंडून घेतलेलं माझं घर. अगोदर 2 रूमच होतं, तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अडचण व्हायची. पण मी 1 रूम मध्ये येऊच देत नव्हतो कोणाला काही. मी ठरवलं होतं हे मंदिर आहे माझं, आणि मंदिरात निगेटिव्ह एवढं मनातून प्रेरणा काम सुरू केलं. काहीच नाही मित्रांनो, आयुष्य एवढं भारी ना ठरवायचं, पण इथून असावं, मनातून एक टार्गेट सेट करावंच लागतं, लिहून ठेवा. आणि ही ट्रिक आहे ना, हे म्हणजे एक हॅक आहे समजा आयुष्यात. बरेच हॅक्स आहेत, पण त्याच्यापैकी एक हॅक्स आहे. तुम्ही जे करायचंय ते तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायचं, प्रामाणिकपणे ते कसं करायचं एक प्लॅन आखायचा आहे, प्रयत्न करत राहायचे. भले तुमचे सगळे दरवाजे बंद होतील, पण
अचानक कुठून तरी एक लाईफ लाईन म्हणतात ना आपण, ते एक परमेश्वर तुम्हाला देईल आणि एक दरवाजा अचानक उघडेल तुमच्यासाठी, जे की तुमच्या अपेक्षित नसतं. आपण तुम्हाला यश भेटते. तसंच माझं पण आयुष्य झालं. मग माझं ठरलं की आता आपल्याला करायचं ब्लॉगिंग. म्हणजे ब्लॉगिंग आमचं म्हणजे मी एक त्यांना म्हणेल किंवा ब्लॉगिंग कडे येण्याचं कारण काय, अक्षय राजकर सर, जे की पूर्ण भारतातच आता त्यांचं नाव आहे. तर त्यावेळेस आमचा एक ग्रुप होता युट्यूबरचा, त्याच्यामध्ये ते स्क्रीनशॉट टाकायचे 8 लाख 10 लाख महिन्याचं अर्निंग. मला वाटायचं हे फेक आहे, एवढं अर्निंग असू शकतंय का, इम्पॉसिबल आहे. मग मी म्हणलं चला आपल्याला भेटायचं ठरलं. डायरेक्ट गेलो, सरांना भेटलो. मग मला समजलं की खरंच अर्निंग आहे. मग आता कसं ह्या फील्ड मध्ये अर्निंग आहे, सगळं आहे, पण ज्या ट्रिक आहे, उदाहरणार्थ ज्या गोष्टी आहेत, सगळ्याच कुणीच कुणाला सांगू शकत. बरोबर आहे. मी पण नाही विचारलं सरांना, पण सरांनी एक जनरली मला सांगितलं होतं की युट्यूबवर आपण जे ट्रॅफिक आहे ऍडसन्सचं व्हॉट्सअप वरून आणू शकतो. मग मला समजलं की आता ह्या गोष्टीतून आपण पैसा खूप कमवू शकतो सोशल मीडिया, म्हणजे ब्लॉगिंग करू. मग मी आलो गावाकडून. मग डोक्यात क्लिअर झालं की आता ब्लॉगिंग करायचं आणि ऍडसन्स अप्रूव्हल घेणं एवढं सोपं नाही. सध्या तर सोपंच नाही. सध्या खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. तर मग मी ट्राय केलं होतं 2-3 वेळेस, पण रिजेक्ट झालेली ऍडसन्सची साईट. म्हणलं आता आपलं काही होणं शक्य नाही. परत शेवटचा ट्राय करायचा म्हणून मी महादेवाचं दर्शन घेतलं. शेवटचा ट्राय म्हणलं, झालं तर आपलं हे फील्ड आहे, नाही तर गपचूप काहीतरी दुसरं करूया. पण काय माहिती, कदाचित परमेश्वराला आपल्याला ह्या फील्ड मधून बाहेर पाठवायचंच नव्हतं. परत आलो मी आणि 5 दिवस ट्राय केले. 3 पोस्ट युनिक टाकल्या, जे की मला माहिती होतं पीक विमा कसा भरायचा, पीक विमा आला नाही तर काय करायचं, LIC एजंट मी झालो होतो ते कसं व्हायचं, किंवा ज्या गोष्टी आहेत डोक्यात त्या काहीच नाही पेजवर उतरून काढल्या आणि पोस्ट युनिक टाकल्या. काहीच नाही, म्हणजे कॉपी केल्या नव्हत्या. अगोदर थोडं इकडून तिकडून बघून कॉपी करायचं. युनिक टाकल्या, 5 टाकल्या. आणि सोमवार होता, मी सोमवारला लकी मानतो. डबल तुमच्या आयुष्यात एक म्हणजे महादेवाचा वार आहे, तर ठरलं माझं सोमवारी ऍडसन्सला अप्लाय करायचं. एक दिवस गॅप टाकला मी. 11 पोस्ट होत्या. मी ऍडसन्सला अप्लाय केलं. माझं युट्यूबचं चॅनल होतं त्याच ऍडसन्स वर. आणि त्याच्यानंतर मग ऍडसन्स अप्रूव्हल मला रात्री 12:20 मेल पडला, नोटिफिकेशन आलं आणि मला वाटलं तरी ऍडसन्सचा रिप्लाय आहे. आणि त्याच्यामध्ये खरंच माझी वेबसाईट अप्रूव्हल झाली होती. मग मी त्याच्यावरती काम कंटिन्यू सुरू केलं. 2-3 महिने मला 8-10 हजार, 20,000, 24,000 असेच पेमेंट आलं. पण माझं भागत नव्हतं. मी 24-25 हजारासाठी आलोच नव्हतं. मला पैसे जास्त होते, कारण संकटच तसं मोठं आलं होतं आणि संकटानं ध्येय दिलं. माझ्या डोक्यात एक क्लिअर होतं की आपल्याला पैसे 10-1 लाख रुपये कमवायचे, शेती सोडवायची. 2-2.5 महिने गेले होते. मग माझ्या डोक्यात हे क्लिअर होतं, मला 10 लाख रुपये काढायचे, मला माहित नाही कसं आहे, आणि जो स्टॉक वर जायचं म्हणजे असं फिक्स ठरलं. जो स्टॉक वर जाणं स्वप्न म्हणजे लिहून ठेवलं होतं मी, वय आहे माझ्या. मग मी ट्राय केलं. मग अचानक मला एक गोष्ट सापडली. कसं आहे ना, म्हणजे तुम्ही ट्राय करा, सगळ्या गोष्टी जवळ असतात. ट्रिक सापडली, काम केलं. मग अचानक मी 24,000वरून 75,000चं पेमेंट काढलं. 24,000 डायरेक्ट 75,000 महिन्याचं. अरे 75,000वरून 1 लाखाच्या वरती 1,20,000 का 1,10,000 असेल तिसरं पेमेंट. आणि जे चौथं पेमेंट आहे ना माझं, तिथं म्हणजे रेकॉर्ड झालं होतं. त्याचं कारण काय, आता तिथं पण बघा, योगायोग म्हणा किंवा काही पण म्हणा, किंवा तुमची मनातली इच्छा, काही पण म्हणू शकतात त्याला. गणपती बाप्पा बसले होते. मी सांगितलं होतं मला एक तरी दिवस पुढल्या महिन्यातला 10,000 रुपये कमावचे. बर. अचानक मला काही गोष्टी सापडत गेल्या आणि गणित जुळत गेले. आणि माझ्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आलं पर डे 1.25 लाख. बापरे, एक पेज व्ह्यू करायला 1.25 लाख. म्हणजे वेबसाईट वरती डेलीचं ट्रॅफिक 1.25 लाख आहे. जे ब्लॉगिंग करतात त्यांना माहिती, ब्लॉगर प्लॅटफॉर्म वरती जर 1 लाखाचं ट्रॅफिक आलं पैसे किती येतात. तर मला जवळपास दिवसाला 25-30 हजार रुपये सुरू झालं. गणपती बाप्पा बसले होते ते मी 1 दिवसाचं ठरविलं होतं 10,000 कमायचे. कंटिन्यू महिना 25-30 हजार रुपये, हायेस्ट 40,000 रुपये, म्हणजे 39,000 काहीतरी होतं, म्हणजे अप्रॉक्स 40,000 रुपये महिना. आणि 5,05,000 रुपये पेमेंट मला आलं होतं. ते वेळ होती दिवाळीची. मी दिवाळी सुद्धा साजरी केली नव्हती. मला आठवतं एकदा किंवा दिवाळीच्या नंतर, म्हणजे पेमेंट 26-27 तारखेला येते. तर मग दिवाळी होती 20 का 21 तारखेला काय, आणि पेमेंट येणार होतं 25-26 तारखेला. पेमेंट व्यवस्था वाटत होतं पैसे येतात का नाही, म्हणजे तरी ती विश्वास नव्हता. पेमेंट आलं आणि थोडा होल्डिंगला पडलं. मग मला मेल आले
आणि त्याच्यानंतर 25-26 तारखेला काहीतरी पेमेंट आलं. महिन्याचं होतं काय? महिन्याचं आहे का पेमेंट? मनाला शांती, म्हणजे खूप समाधान वाटलं की आता आपलं शेत, आता गावाकडे जे राहतात ना, शेत ज्याचं घाण आहे ना, त्याला तुम्ही विचारा किंवा म्हणजे तुम्हाला काय टेन्शन. नक्की नक्की खूप त्रास होतो आणि आपले तन मन सगळे म्हणजे इज्जतच असते ते शेत म्हणजे, आणि ते सोडवणं आपलं स्वप्नच असते. तिथून पुढे परत मग 1.5-2 लाख 3 लाख महिना चालूच होता कंटिन्यू. 1.5 लाख रुपये महिना येतच होता. आणि ह्या एक महिन्याचं 10 लाख किती 7 लाख सॉरी 5 लाख 5 लाख रुपये पेमेंट. अशा प्रकारे जवळपास एका वर्षात मी 20 लाख अप्रॉक्स ऑनलाईन कमवले. आणि त्याचसोबत मग म्हणजे माझे जवळपास जे आर्थिक प्रॉब्लेम होते ते सॉर्ट आउट करत गेलो. शेती पण सुटली. शेती, विशेष शेती सोडून घेतली आणि परत मग जो स्टॉक वगैरे ह्या गोष्टी झाल्या आहे. असं शेती सोडवली किंवा घरच्या त्यावेळेस तर मग सगळ्यात जास्त आनंदी माहोल असायला की करून दाखवलं माझ्या पोरानं. ज्यावेळेस याला सोडलं होतं त्यावेळेस सगळेजण म्हणायचे की हा वेड आहे, काही करू शकत नाही. पण ज्या दिवशी शेत सोडवलं आणि समजा लाख रुपये महिना पाळतोय म्हणजे मला वाटतं त्या तुमच्या कंपनीमध्ये तुमचं पेमेंट जास्त असेल. म्हणजे खरंच ना, म्हणजे 5 लाख रुपये मी आयुष्यात एकदाच बघितले होते. खरं सांगायला मला असं ते वाटायचं की स्वप्न पैसे. पण ते खरं आहे मित्रांनो, या सोशल मीडियात एवढा पैसा आहे, खूप पैसा आहे. काही लोक कसं दाखवत नाही तुम्हाला, ऍक्च्युअली खूप पैसा, खूप. म्हणजे दिवसाला मी 5 लाख कमवले हे काही मोठी गोष्ट नाही. मी दिवसाला 10 लाख 20 लाख 1 करोड रुपयाचे म्हणजे दाखवत आहे लोक कमवले. पण मग मला एकच म्हणायचं की हे जे सोशल मीडिया आहे ना, इकडे आपल्याला अपोज खूप होणार आहे. पेशन्स पाहिजे, संयम लागतो. आता तुमचं सुरुवातीपासून समजा ज्या दिवशी तुम्ही इंजिनिअरिंग सोडली आणि ज्या दिवशी तुम्ही समजा 20-30 हजार रुपये महिना कमवला, या मधला जो संघर्ष आहे तितकं टिकणं गरजेचं आहे. म्हणजे मी हार मानली नाही. पण मग इंजिनिअरिंग सोडणं 30,000 रुपये महिना फक्त म्हणतो मी, दिवसाचं नाही, महिना कमवून इथपर्यंत टिकणंच सध्या लय गरजेचं आहे. अनेक अडचणी 2-3 वर्ष लागले असतील त्याच्यासाठी. नाही, माझं कसं होतं, एक युट्यूब मला म्हणजे आता अनुभव आला होता ना, आणि मी माझ्याकडे स्किल तेवढे. 18ला युट्यूब सुरू केलं तुम्ही? 18ला केलं. 20 पर्यंत मी युट्यूबच करत राहिलो. 20 नंतर 1 वर्ष जवळपास गेल्यासारखं झालं. 21 मध्ये माझा प्रवास सुरू झाला. 21 मध्ये 2-3 महिने गेले माझे कमी पेमेंट मध्ये, आणि त्याच्यानंतर मग सुरू झाला खरा प्रवास. ब्लॉगिंग कधी सुरू केलं? 2021 ला. ठीक आहे. तर युट्यूबला सुरुवातीचं पहिलं पेमेंट किती पडलं होतं? युट्यूबला म्हणजे सुरुवातीच्या 2-3 महिन्यात 7-8 हजार $100 कम्प्लीट करणे. हो ना, $100 आहे, 7,000 रुपये. ठीक आहे. आणि हायएस्ट युट्यूबला पेमेंट किती आलं? हायएस्ट मी युट्यूबला जास्तीत जास्त 70,000 रुपये काढले. कमी झालं का सर? 70,000 रुपये म्हणजे ठीक आहे, त्यावेळेस खूप झाले. आणि ब्लॉगिंग मध्ये सुरुवातीचा म्हणजे फर्स्ट पेमेंट महिना? ब्लॉगिंगचा पहिला महिना 8,000 रुपये काढले. हायएस्ट महिना? हायएस्ट 5,05,000 रुपये. बर. इतका तुम्ही प्रवास पूर्ण केला, मग घरच्यांनी तर आता तरी म्हणलं असेल की समाधान खुश झाले? आता विषय कसा आहे, घरच्यांनी सोडून दिलंय तुला काय करायचं, आणि आता असं म्हणत पण नाही तू नोकरीचा ट्राय कर, शिक्षण कर, असं त्यांनी सोडून दिलेलं आहे. कारण विषय असं झालाय की जनरली 30-40 हजार रुपयाचं जेवढा माणूस आयुष्यभर कमवतो ना, असं मी म्हणजे म्हणायला नाही पाहिजे, पण एवढं तेवढं आले. कारण मी आता घर पण बांधलेलं आहे, शेती सोडून घेतली, थोडे प्रॉब्लेम आहेत, जवळपास 90% संपल्यासारखे. आणि आता जे आहे तर आता माझे स्वप्न खूप वाढलेले. परत पण युट्यूबचं अपडेट म्हणजे गुगलचं अपडेट आलं, माझी वेबसाईट परत खाली गेली काही गोष्टी कारणामुळे. परत मी खाली आलो होतो 4-5 महिने. हे फील्ड कसं डिप्रेशन खूप देतात. डिप्रेशन म्हणजे तुम्हाला वाटत असेल किंवा ह्या गोष्टी सोप्या नाही, सोप्या एवढ्या, डिप्रेशन येते. पण एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, प्रयत्न सातत्याने ठेवा. लोक हसतील, हसले त्यांना ऍक्सेप्ट करा, म्हणजे स्वागत करा त्यांचं, हसायला. पण त्यांचंच हसू एक दिवस टाळ्यांमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. आता सरांच्या आयुष्यामध्ये जिओ स्टॉक मध्ये आपण पाहू शकता मित्रांनो युट्यूबवर जाऊन की नाथराव शिरसाट सर हे तुम्हाला युट्यूबला आणि जिओ स्टॉक मध्ये यांचा प्रेरणादायक प्रवास सांगितला. त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्विस्ट आणि एक गंभीर एक क्षण आला होता ज्याने जिओ स्टॉक मध्ये सांगितला. तो त्या डिसिजन पासून तुम्ही गेलात आणि परत कसं काय आलं ते एक थोडक्यात. म्हणजे खूप सिरियस प्रसंग होता आयुष्यात सरांच्या. म्हणजे आता जिओ स्टॉक मध्ये जी स्टोरी सांगितली तुम्ही पण बघा. नाही सर, खूप प्रेरणादायी मी पाहिलं आणि अभिमान वाटला की आपल्या ग्रामीण भागातून हा माणूस तिथपर्यंत जाऊ शकतो. सुसाईड करण्यापर्यंत मी गेलो होतो. कदाचित मी म्हणजे दोरी बांधली होती मी आणि घरीच. म्हणजे वेळच बेकार होती ती, कारण तुम्हाला जवळपास 30-40 लाख कर्ज आहे, तुमची शेती घाण आहे,
आणि कमाईचं साधनच नाही. आणि आयुष्यात मी कधी कामच केलेलं नाही. मला बोलायचं कसंही माहित नाही. म्हणजे अजून सुद्धा मला शिक्षण मी सोडलं होतं. मी अजून सुद्धा शिकतोय किंवा कसं बोलायचं किंवा काय बोलायचं म्हणजे जमत नाही अजून पण. बरोबर आहे ना. पण ठीक आहे, मी बोलायला शिकतोय. माणसात वागायचे कसं आता समजतंय मला. त्यावेळेस मग वाईट वाटायचं. आता म्हणजे हार मानली होती, ट्राय केलं पण दोरी बांधली. आता ठरलं फाशी घ्यायची. पण कदाचित देवाच्या मनात होतं की आपण जगावं. माझ्या मागे होते 5-6 जण किंवा त्यांचे म्हणजे आशीर्वाद मग एक विचार आला डोक्यात की जर समजा आपण फाशी घेतली तर आपण जाताल, पण पाठीमागे आहेत ना दोघं तिघं, त्यांचा विषय काय, त्यांनी करायचं काय. आणि बरं आपण जरी फाशी घेतली तर आपण आपला गेम ओव्हर झाला. हो ना. आणि समस्या बी सुटत नाही. बरं विशेष म्हणजे आपण गेलो तर सगळं संपलं. हो, मग आपण जगण्यासाठी आलोत ना. हो, ठीक आहे. मग इकडे तर ऑप्शन मध्ये सगळं संपलंय. ह्या ऑप्शन मध्ये स्ट्रगल केलं तर काहीतरी चान्स आहे, पॉसिबिलिटी होती माझ्या. पण 2 ऑप्शन असतात प्रत्येकाला आयुष्यात. 2 ऑप्शन मध्ये तुम्ही कधी वाईट वेळेत माणसाकडे 2 ऑप्शन असतील, त्यावेळेस थोडस स्थिर राहायचं आणि निर्णय मात्र त्यावेळेस चुकला नाही पाहिजे. मी डिसिजन घेतला की नाही थांबायचं, स्ट्रगल करू, वाटलं तर भीक पण मागू वेळ आल्यास काही बी काम करू, फक्त कोणाचं वाईट नाही करता. ते स्ट्रगल झालं, हार मानली नाही. आणि ते क्षण तुम्ही तिथंच थांबवला आणि पुन्हा त्या मित्रांच्या प्रेमापोटी तुम्ही डबल कामाला लागला. आणि आता आपण थोडा शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत की समजा जो स्टॉक पर्यंत जाण्याचा प्रवास कसा झाला आणि ते अनुभव कसा आला. जो स्टॉक कडे जायचं म्हणजे कसं तिथं स्टोऱ्या बघायचो, तर ते मोटिवेशन करायचं. आता ज्यावेळेस माणूस डिप्रेशन मध्ये असते त्यावेळेस मोटिवेशनल स्टोऱ्या तिथे येतात, रिअल स्टोरी आहे, फॉलो करायचो मी. मग मला जायचं ठरलेलं फक्त जायचं कसं कुणाला बोलायचं विषय आला किंवा जायचं कसं काहीच नाही. मग गेलो त्यांच्या वेबसाईटला आणि तिथं एक ऑप्शन आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. मेल केला, ते मेल डायरेक्ट दिल्लीच्या टीमला जातो. आणि दिल्लीच्या टीमला गेले, त्यांनी स्टोरी मला सांगा बोलले, ती सांगितली. त्यांनी मग ती स्टोरी त्यांची टीम असते ती बघते आणि ऍक्सेप्ट झाली. त्यांनी परत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला टीम मधल्या मेंबरचा आणि त्यांनी परत मला पुण्याला बोलवलं. आणि मग म्हणजे ते पण येणं सोपं नव्हतं. मी मेल केला होता, म्हणलं त्याचं काय शक्य नाही. काय शक्य, एवढ्या मोठे मेल येत असतील त्यांना, आपलं अप्रुव्हल होईल ह्याची काय गॅरंटी. ते गेलो आलो जाऊन तिथे. आणि मराठीचं म्हणजे पुण्यामध्येच आहे का ऑफिस? म्हणजे ऑफिस त्यांचं मेन दिलेलं आहे, पण मग ते आता महाराष्ट्रात पण म्हणजे मोटिवेशनल मराठीमध्ये सुरू झालं, आधी हिंदीमध्ये. तर आता एवढं काय अवघड नाही. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. यायचं झालं असेल किंवा तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू पण शकतात. चालतंय. त्या तिथं तुम्ही गेल्यानंतर तिथं जे समजा तुम्ही थोडं तुमचं मनोगत व्यक्त केलं, त्यावेळेसचा अनुभव कसा वाटला? आनंद वाटला? आनंद म्हणजे काय, एकदम जनरली गावाकडचा माणूस आहे तर त्याच्यामुळे तिथं पण गेलो ना, काय बोलायचं काय फिक्स नव्हतं. फक्त आपलं जे होतं ते बोलायचं, जे घडलं तेच बोलणं. म्हणजे तिथं काय तयारी करून जायचं नाही. आपण ते कॅमेरा समोर बोलणं म्हणजे एवढं भीती वाटते. कॅमेरा सिस्टम आणि ते कसं तरी भीती वाटते. समोर ऑडियन्स पण असते वाटतं. ऑडियन्स नसतं तिथं, पण स्टुडिओ मध्ये शूट असते त्यांचं. पण मग ते 3-4 कॅमेरे त्यांची टीम जरी असली ना, ते कॅमेरे बघून म्हणजे मग ठीक आहे आपलं होतं ते बोलत गेलो, भारी वाटलं. मग लग्न वगैरे कॉलेज नाही, लग्न वगैरे नाही. आता कॉलेज पण नाही करायचं. तर सोशल मीडिया मध्ये काय इंटरेस्ट वगैरे नाही, ते नाहीच आहे सध्या काही. आणि काही दिवस नको. पण आता हॉबी छंद वगैरे सर आपला? हॉबी काहीच नाही, बस ऑनलाईन स्किल शिकणे, पैसे कसे कमवायचे ह्याच्यावरती फोकस करणे आणि चांगलं नेटवर्किंग बनवणे. म्हणजे माणसं चांगले त्यांचा कॉन्टॅक्ट करणे, कसंही होऊ द्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणे, त्यांचे कॉन्टॅक्ट तोडायचे नाही. आणि जे निगेटिव्ह कॉन्टॅक्ट आहेत किंवा जे आपल्याला खर्च होतात त्यांच्या कॉन्टॅक्ट त्यांच्यासाठी दरवाजे बंद करून घेणे. नक्कीच. आणि सर जी घरची बॅकग्राऊंड परिस्थिती होती त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा की शेती वगैरे आई वडील काय करतात? आई वडील आता काही नाही, आई घरीच असते. आईला घरी सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही शिक्षण जनरली मजुरी शेती म्हणजे असंच घरचं काम करणे, पप्पा खवा विकायचे बस, असं छोटस काही नाही. त्यानंतर खवायची पट्टी आता चालू आहे का बंद? नाही, खवा म्हणजे गावात विकत घ्यायचे आणि विकायचे पुढे. आता नाही, जनरली पप्पा करतात, पण मग त्यांचं चालू आहे आपलं मस्त पैकी.
पण रिलॅक्स आई घरी Relax. असते आता आणि आईला काय काम वगैरे नको म्हणलं कारण आईला नकोच आता हो ना, हो काम. ना. हा. काळजी तब्येतीची घेणं आवश्यक आहे. आता पुढचा आपल्या अर्थ तुमचा आता मॅरेज आहे किंवा हे स्किल हा. शिकणं हा. आहे. शेवटचा एक समजा तुमचा जो मेसेज आहे, अनुभव आहे की बाबा नवीन विद्यार्थ्यांनी नावं ठेवणाऱ्यापासून परावृत्त राहून निगेटिव्ह लोकांपासून दूर जाऊन ज्यांना हे स्किल शिकायचे त्यांना तुमचं काय म्हणणं हा, आहे म्हणजे शेवटचं? मला एकच सांगायचं भले ते कोणत्याही फील्डचा असू द्या हा, हा. कोणी. एक म्हणजे मी जवळपास 27 वर्षात जे शिकलो हा. ते एकाच गोष्टीत आहे बघा हा. तुमचा माइंडसेट कसा आहे हा. ह्या सगळ्या गोष्टी माइंडसेट वर आधारित आहे. हा. आणि तुमचं नेटवर्क कसं आहे नेटवर्क हा. म्हणजे कसं संगत. पैसा वगैरे नाही हा, हा. माणसांची हा, संगत. तर तुमची संगत हा. म्हणजे तुम्ही कोणत्या संगतीत राहतात हा, हा. सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड आहेत. म्हणजे हा. आता उदाहरणार्थ तुम्ही महाभारताकडे जा हा. तर जिथं की शकुनी होते हा. तिथं 1 करोड सैन्य होते हो. पण हारले. हा. इकडे ते अर्जुन होते हा. ते भले 5च होते हा, हा. पण श्रीकृष्ण त्यांचा मार्गदर्शक हो, होता. सहकारी. तसं मग माझ्या जे आयुष्यात माणसं आहेत ना पाच सहकारी हा, आहेत. तर ते माझ्या गुरुसारखे किंवा समजा ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आणि नवीन आले हा. तरी म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट वाढवतो म्हणजे नेटवर्क बनवत त्याला पॉझिटिव्ह मध्ये हा. सगळ्या गोष्टी होत चालतात ऑटोमॅटिक आणि ट्राय मनापासून करा. हा. आणि हारलो तरी काय नाही कारण आपण आलो म्हणजे आपण ज्यावेळेस दुनियात आलो काहीच घेऊन आलेलो नव्हतो आणि जाताना पण काहीच घेऊन जाणार नाही त्याच्यामुळे आपलं काही जाणार आहे तर भीती सोडून द्यायचं काम आहे आणि मेहनत घ्यायचं काम आहे. नक्की नक्की ते सरांच्या कहाणीकडे बघून ते राजकुमार म्हणतात ना की हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं जमाना खुद हमसे है जमाने से हम नहीं. सर या चॅनलला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचाली शुभेच्छा. थँक्यू. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा.